हॅलो, नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ दुपार म्हणेन. यावेळी दिनेश किचनमध्ये काय करत आहे तर लोणी काढायची होती. म्हणजे 3-4 दिवस झाले विचार होता की लोणी काढायची आहे, कारण साईने एक तांब्या टप्प भरलेला होता, दुसरा अर्धा आलेला होता, पण त्याचं काय मुहूर्त लागेना असं झालेलं होतं. कारण आपली कंटिन्यू कामं, नुसता कामाचा गोंधळ होतो. दररोज विचार करतो की हे करायचं आहे, आज हे पार पाडायचं आहे, पण नाही होत. कारण आपलं जे आहे ना, जे काम आपण हातात घेतो ना, ते पूर्ण करता करताना वेळ कसा जातो अजिबात कळत नाही. असंच होत होतं. 3-4 दिवस झालं नुसता गोंधळ होता. पण आज दिनेशनं पूर्ण हे जे आहे ना लोणी काढलेली आहे. बघू शकता एकदम छान लोणी आलेले आहे. तर लोणी सगळं मी एका मोठ्या भांड्यामध्ये ताकासहितच ओतलेलं आहे. त्या लोणी काढून घेऊया. बघू शकता एकदम पांढरी शुभ्र. आणि अशा पद्धतीनं उंडे, म्हणजे जे उंडे मी बनवत आहे ना अशा प्रकारे, तशी लोणी जर काढली ना त्यामध्ये अजिबात ताक येत नाही. आणि पुन्हा नंतर मी स्वच्छ धुवून लोणी म्हणजे तूप बनत ठेवते आणि जे बाकीचे काम आहे ते मी आवरून घेते. आणि इकडं गायत्री, दिनेश, मी दिवसभर हाशी मजाक चालू असतं. कुठल्या टॉपिकवर आमचं बोलणं चालू असतं. तर बघू शकता इकडं लोणी मी पूर्णपणे काढून घेत आहे. स्वच्छ धुवून तूप बनत ठेवते आणि तोपर्यंत मी सगळे भांडे क्लीन करून घेते. किचन काउंट स्वच्छ पुसून घेते आणि फरशी पण पुसायची आहे. म्हणजे आज ना ही कामं करता करताच मला लेट झालेला होता, त्यामुळे फरशी वगैरे पुसायची राहिलेली आहे. कपडे धुवून टाकलेले आहेत आणि वरती नेऊन वाळत घातलेले आहेत. म्हणजे कपडे जे आहेत ना खाली वाळत नाहीत आता दोरीवरती, कारण वातावरण थंडगार झालेलं आहे आजकालचं. पाऊस नाही आहे तरी पण ऊन पण व्यवस्थित नाही आहे. म्हणजे कुठलंही व्यवस्थित नाही आहे, ना पाऊस आहे ना ऊन आहे, वातावरण असं झालेलं आहे. तर इकडं लोणी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कडक ठेवलेली आहे. म्हणजे तूप निवांत बनत राहील. कमी गॅसवरती ठेवलेलं आहे मी. तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. तर गायत्री म्हणत आहे मामी मी फरशी पुसते, तोपर्यंत तुम्ही भांडे क्लीन करून घ्या. तर गायत्री इकडं मॉप घेतलेले आहे आणि म्हणजे कशा पद्धतीने यूज करायचं आहे गायत्रीला तितकं म्हणजे माहिती नाही आहे त्याच्याबद्दल, त्यामुळे जसं आपण यूज करत गेलो तसं आपल्याला ते समजत जातं. तर गायत्रीला ते सांगत आहे. तोपर्यंत मी टावेल वगैरे सगळे घडी घालून ठेवत आहे, कारण इकडे तिकडे टावेल खूप आशेच पडलेले आहेत आणि स्टँडमध्ये कपडे पण खूप अस्तव्यस्त आहे. त्यावेळेत कालपासून विचार करत आहे, आता बघूया त्याचा मुहूर्त कधी लागेल. आज तर होणार नाही आहे. तर कपडे मी उद्याच्याला घडी घालून ठेवणार आहे, कारण दररोज एक कामं मी आवरत आहे रोज. म्हणजे आपल्याला एक करतो म्हणतो, पण आपलं होत नाही. जसं वेळ आहे तसं मी करत असते. म्हणजे आपलं स्वयंपाक पाणी जेवण खाणं झालं तर जी फ्री वेळ भेटतो ना त्यावेळेत ही कामं मी आवरत असते. तरी पण आज लेट झालेलं प्रत्येक कामाला, तर म्हणलं आज स्टँडमधलं राहू दे, उद्याच्याला हे करणार आहे. तर गायत्री इकडं फरशी पुसत आहे. तोपर्यंत पाहुणे आलेले आहेत. तर पाहुण्यांना पाणी वगैरे दिलेलं आहे. बोलत बसलेले सगळेजण. तोपर्यंत गायत्रीनं पूर्ण फरशी म्हणजे हॉल, किचन, इकडची रूम सगळं पुसून झालेलं आहे आमचं. आणि भांडे जे आहेत ना थोडेफार झालेले आहेत. तर गायत्रीला म्हणत आहे की भांडे क्लीन करून घे, तोपर्यंत मी स्वयंपाक बनवते. म्हणजे आता स्वयंपाक मी बनवलेला होता, परत आता पाहुणे आलेले तर परत मी स्वयंपाक बनवत आहे. म्हणजे पाहुणे कोण आहेत, म्हणजे बाबांचे मोठे भाऊ आहेत, म्हणजे मोठे सासरे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आणखीन कोणीतरी आहे. म्हणजे तितकं ओळखीचे नाही आहेत मला. तर सगळ्यांशी बोलणं वगैरे झालेलं आहे. आता मी स्वयंपाक बनवत आहे. तर काका म्हणत होते की त्यांना म्हणजे जेवण वगैरे करायचं नाही, फक्त नाश्त्याला काहीतरी बनव असं म्हणत होते, पण मी स्वयंपाक बनवत आहे. म्हणजे चपाती वगैरे खात नाहीत, जसं बाबा तसं काका आहेत. म्हणजे सगळे भाऊ सारखेच आहेत. त्यांना चपाती वगैरे जमत नाही किंवा गोड पदार्थ जमत नाही. जी आपली रोजची भाकर भाजी आहे, साधं सिंपल जेवण तेच आवडतं. आणि गावाकडची लोक तसं तर आजकाल म्हणजे सगळ्यांना तेच आवड झालेली आहे. गोड वगैरे खायला कोणीही नकोच म्हणत आहेत. आणि जे गोड खातात त्यांनाही शुगरचा प्रॉब्लेम हे ते खूप सारं झालेलं आहे. त्यामुळे हे ना गोड जे पदार्थ आहेत आता जास्त प्रमाणात घरी बनतच नाही आहेत. तरी पण मी शेवायची खीर बनवणार आहे, साखर कमी टाकून. खूप छान बनते, टेस्टी हे. तर गायत्रीकडे भांडे क्लीन करून घेत आहे, कारण आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे एक वेळा आमचं. आता परत पाहुणे आले त्यामुळे मी स्वयंपाक बनवत आहे. स्वयंपाक मी जास्त नाही बनवत, फक्त शेवायची खीर बनवणार आहे. वरण भात भाकरी जे आपला रोजचा स्वयंपाक आहे ते आहे. आणि काकांना तेच आवडतं, चपाती वगैरे नाही खाते. तर इकडं कढई ठेवली आहे गॅसवरती. यामध्ये थोडंसं म्हणजे 1 ते 1.5 चमचा तूप टाकून मी शेवया ज्यांना परतून घेणार आहे. खूप छान टेस्टी खीर बनवून तयार होते. आणि सर्वात महत्त्वाचं कमी वेळात होते. जेव्हा हे अचानक पाहुणे आले, सुचत नाही काय बनवायचं, त्यावेळेमध्ये आपण ही खीर बनवू शकतो. खूप छान कमी वेळामध्ये बनवून तयार होते. तर तूप टाकले, तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी शेवया टाकल्या आणि थोडंसं इकडे तिकडे माझं बोलणं चाललं. म्हणजे तिकडे आता बाहेर काका आलेले, त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. घरात पाहुणे आल्यानंतर आपल्या स्वयंपाकडे म्हणजे एकीकडेच लक्ष देऊन चालत नाही. सगळ्यांना बोलणं, पाहुणचार करणं आणि आपली कामंही आवरायची असतात. थोडंसं बाहेर गेले शेवया करपायला लागलेल्या होत्या. तर गायत्री जी आहे ना शेवया परतून घेतलेली आहे. म्हणजे गायत्रीची मदत आहे. मग सगळं काम ना खूप खरंच बघा खूप मदत होते गायत्रीची. माझ्या आल्यापासून सगळ्या कामात तिची हेल्प भेटत असते. स्वयंपाक असो किंवा बाहेरची कुठली कामं असो, गायत्री खूप मदत करत असते. तर शेवया व्यवस्थित भाजून घेतले तुपामध्ये आणि शेवयामध्ये मी गरम दूध टाकलेलं आहे. दूध टाकून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर यामध्ये साखर जे आपण ड्रायफ्रूट वगैरे टाकणार आहात ते आपल्याला तुपात फ्राय करून टाकायचे आहेत. खूप छान टेस्टी खीर बनवून तयार होते अशा पद्धतीनं. आणि इकडे मी घेतलेली विलायची पावडर, परत मी ड्रायफ्रूट घेतले जे आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो. मनुके, काजू, बदाम हे सगळं घेतलेलं आहे. खीरीमध्ये मी इकडं अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. म्हणजे एकदम गोड नाही बनवणार, कारण काकाला गोड वस्तू आवडत नाही आहे. जसं बाबा तसेच काका, जसं
एकदम साधं सिंपल जेवण लागतं. तर इकडे साखर टाकलेली आहे आणि तिकडच्या बर्नरवर मी पॅनर घेतलेला आहे, तडका पॅनर. त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं आहे. तूप व्यवस्थित गरम झाले की यामध्ये ड्रायफ्रूट टाकून फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि इकडे मी साखर टाकलेलं आहे, शेवयामध्ये मिक्स करून घेत आहे. म्हणजे दोन्हीकडे माझे संग कामं चालू आहेत. आणि हे जी शेवई शिजल्यानंतर ना थोडंसं थिक वाटत होती, म्हणून मी आणखीन थोडंसं दूध टाकलेलं आहे. पाणी टाकू शकता गरम करून, पण मी फक्त दूधच टाकलेलं आहे कारण कमी शेवई मी बनवल्या, जास्त नाही बनवल्या. तूपही व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर यामध्ये मी मुठभर मनुके टाकलेले आहेत आणि 10-12 काजू टाकलेले आहेत आणि बदाम टाकले. हे आपण तुकडे करून टाकलं तर चालतं, पण मला तर यावेळेत खूप घाई गडबड होती कारण काकांना जायची घाई गडबड करत आहे. येऊन तास 1.5 तास झालं, त्यांना परत जायचं आहे. तेच गडबड खूप करत होते, त्यामुळे थोडीशी घाई गडबड असल्यामुळे मी काय केलं, तसं साबूत बदाम आणि काजू मी तळून घेतलेले आहेत मनुक्यासोबत आणि ते तडका जे आहे ना आपल्याला खिरीमध्ये टाकायचा आहे. खूप छान टेस्टी खीर बनते, कधी करून बघा तुम्ही अशा पद्धतीनं. तर खीर बनून तयार आहे आणि गायत्रीनं तोपर्यंत इकडे सगळ्यांसाठी ताटल्या लावलेल्या जेवण्यासाठी. म्हणजे बाबा हे आता सगळेजण जेवण करतील, एक वेळा झालेला आहे, तरी पण आता पाहुण्यासोबत थोडंफार मी वाढलेले आहे सगळ्यांना. तर काय काय बनवलं, मेथीची भाजी बनवलेली आहे गायत्रीनं, खूप छान टेस्टी भाजी बनलेली आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला असेल, खूप छान भाजी झालेली आहे. परत इकडं गरम गरम भात बनवलं, शेवयाची खीर बनवलेली आहे आणि चपाती न बनवता मी भाकर दिली आहे कारण बाबा चपाती खात नाहीत. परत जे काका आलेले आहेत ना, बाबांचे मोठे भाऊ, ते पण चपाती खात नाहीत, त्यामुळे मी भाकरच दिलेली आहे. परत मी लोण, आणि तसं तर कमी वेळामध्ये काय करावं ते सुचत नाही आपल्याला, तसं झालेलं होतं. थोडा वेळ मी बोलत थांबले, परत मग ते लगेच जायला रेडी झालेले होते. आल्यानंतर मी फक्त चहा बनवून दिला होता आणि म्हणत होते फक्त पोहे बनव, आम्हाला जायचं आहे, लेट होत आहे. म्हणून म्हणलं जे आहे ते वाढूया आणि गरमागरम इकडं फक्त शेवयाची खीर मी बनवली. लोणचं पण दिलेलं आहे आणि ताक मी अगोदरच बनवून ठेवलेलं होतं. तर हे जे जेवण आहे ना एकदम साधं सिंपल आहे, पण कुण्या 5 स्टार हॉटेलच्या पुढं ना, म्हणजे ते जेवण फिकं पडेल याच्या पुढं. तितकं छान आहे, टेस्टी आणि पोट भरतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी आपली ज्वारीची भाकर असते आणि ही झणझणीत भाजी असते आणि सोबत ताक असतं ना, यापुढे कुठल्याही 5 स्टार हॉटेलमधलं जेवण तुम्ही आणून द्या, ते त्याच्यापुढं फिकच आहे. हेच आवडेल तुम्हाला. म्हणजे तुमच्यापुढे 2 थाळ्या ठेवलेल्या असेल, एकात 56 भोग असतील आणि एकामध्ये फक्त भाजी भाकर आणि ताक असेल, तर तुम्ही हेच ताटले घ्यायचा. इतकं छान आणि पोट भरतं यानं, असं गावाकडे म्हणलं जातं. म्हणजे आजकालचं कसं झालेलं आहे ना, कुठं पिझ्झा खाल्लं, बर्गर खाल्लं, कुठंतरी टोस्ट वगैरे गरम म्हणजे टोस्ट खाल्लं किंवा ब्रेड आपण फ्राय करून घेतो ना, जसं सँडविच वगैरे बनवून ते खाल्लं, असं आजकालचं जेवण झालेलं आहे. त्या जेवणामुळे ना किती रोग आपल्या शरीरात येतात त्याची जाणीव आपल्याला नाही आहे. जेव्हा होतात त्यावेळेस आपण हॉस्पिटलचा इजारा करत असतो. पण खरं सांगते, हे जे सात्विक जेवण आहे ना आपलं, याच्या पुढे 5 स्टार हॉटेलमधलंही जेवण फिका आहे. म्हणजे असं दीपकचं म्हणणं आहे, मी कुठं बाहेर जेवायला जात नाही आहे, कशा पद्धतीने भेटतं तितकं मलाही जाणीव नाही आहे, पण ज्या ताई जातात त्यांच्यासाठी मी सांगत आहे. आणि तसं तर मुलंही आता कशा बदलतात, त्यांच्या कॉलेजच्या निमित्तानं, कुठल्या तरी एक्झामच्या निमित्तानं बाहेर जावं लागतं. तेव्हा दीपक सांगत असतो, मम्मी हे जेवण आपलं घरचं असतं ना ते छान असतं, जे बाहेरचं जेवण असतं ना त्यांना अजिबात आमचं पोट भरत नाही, असं त्याचं म्हणणं असतं. तर असं ताईनं कालचा दिवस असा गेला. म्हणजे काका वगैरे आले, जेवण वगैरे केलं, मग थोडा वेळ बोलत बसलो, नंतर आम्ही जेवण केलं, जे आपली रोजची कामं होती रेग्युलर ते आवरली, थोडा वेळ वरती गेलो. कालचा दिवस असा गेला. म्हणजे जेव्हापासून गायत्री आले तेव्हापासून खूप छान वाटत आहे मला. म्हणजे सगळ्या कामामध्ये तिची मदत असते. जसं मी एकटी फिरत असते ना घरभर, पण गायत्री आल्यापासून घर भरून वाटतं, छान वाटतं. म्हणजे गायत्री प्रत्येक गोष्ट आम्ही शेअर करतो आणि गायत्री खूप फ्री राहते, त्यामुळे ना तिचा स्वभाव खूप आवडतो मला. आणि तिच्यासोबत वेळ कसा जातो, दिवस कसा जातो अजिबात कळत नाही. दोघी जसं किचनमध्ये जाईन गायत्री पण येते, मामी असं, मामी तसं, मामी तिचं चालू असतं. बाहेर येते तर तिचं सुरू असतं. प्रत्येक गोष्टीत हसवणं, मजाक मस्ती करणं खूप छान वाटतं मला. म्हणजे कसा वेळ जात आहे अजिबात बोर होत नाही आहे, कसा दिवस जातो अजिबात कळत नाही आहे. तर असं ताईनं हा दुसरा दिवस आहे. आजचा वार मंगळवार आहे आणि आज आहे अंगारिका संकष्टी चतुर्थी. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी केस सुकून घेत आहे हेअर ड्रायरनं, कारण आज ना वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे. आणि सकाळी सकाळी एक प्रॉब्लेम झालेला आहे, मला सिंका खूप येतात, कशामुळे होतं, काय एलर्जी होत आहे समजत नाही आहे. आणि त्यात आपण डोकं धुलं आणि केस जास्त वेळ ओले राहिले ना आणखीन लवकर सर्दी पकडते. त्यामुळे हेअर ड्रायरनं मी केस सुकून घेत आहे आणि मग मी माझ्या कामाला लागणार आहे. आणि आज माझा उपवास आहे संकष्टी चतुर्थीचा, तर मला शाबू वगैरे भिजत टाकायचा आहे, परत स्वयंपाक बनवायचा आहे. पण अगोदर मी पाणी भरून घेते आणि देवपूजा करते. म्हणजे सकाळी लवकर देवपूजा झाली ना, खरंच आपली दिवसाची जी सुरुवात आहे ना खूप छान होते. म्हणजे देवपूजापासून सुरुवात केली ना आपला दिवस खूप छान जातो. तर अगोदर मी देवपूजा करणार आहे आणि मगच मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. म्हणजे आज थोडंसं लवकरच मी कामं आवरलेली आहेत. म्हणजे टायमिंग सांगेन तुम्हाला. हॅलो, नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आजचा वार मंगळवार आहे, तारीख आहे 25 जून आणि आज आहे अंगारिका संकष्टी चतुर्थी.
तर सर्व ताईंना अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, क्लिनिंगची कामंही झालेली आहेत, म्हणजे पूर्ण साफसफाईची कामं झालेली आहेत, आंघोळ झालेली आहे. आता जाऊया किचनमध्ये आणि अगोदर मी चहा बनवून घेणार आहे. आणि उपवास तर आहे माझा, पण साबुदाणा खिचडी मी खाणार आहे. तर साबुदाणा मी आता भिजत ठेवते, म्हणजे दुपारपर्यंत ते तयार होईल, परफेक्ट तयार होईल खिचडी बनवण्यासाठी. देवपूजा करून घेते. गायत्री आणखीन उठलेली नाही, गायत्री लवकर उठली तर आंघोळ करून देवपूजा करते, नाहीतरी मी करणार आहे. आणि स्वयंपाकाची तयारी करून घेऊ. आणखीन किचनमध्ये काहीच केलेलं नाही आहे, चहासुद्धा बनलेला नाही. रात्रीची क्लीन किचन झालेली आहे, जे किचन क्लीन झालेली आहे तशीच आहे. खिडक्या पण सगळ्या बंद आहेत, कारण मी साफसफाईच्या कामात लागलेली होते आणि पटकन आंघोळ करूनच किचनमध्ये आलेली आहे. आणि हे काय सुंठवडा बनवण्यासाठी हे खारी जे मी थोडीफार मी कट करून ठेवलेत रात्री. बघा, मध्ये काळ्या मुंग्या भरलेल्या आहेत. खूप त्रास दिला आहे मुंग्याने आणि थोड्याफार खाका राहिलेल्या आहेत म्हणजे. आणि केळी पण आणलेली होती, काल पाहुणे आलेले होते. तर चला आता. आणि आज मी ना सँडविच बनवणार आहे, त्यासाठी मी वाटाणे भिजत घातलेले आहेत, तुम्हाला दाखवते. बघा, व्यवस्थित भिजलेत रात्रभरामध्ये हे छान. तर सँडविच बनवणार आहे. गायत्री, दिनेश आणि हे तिघं खातील. बाबा काही खाणार नाही, कारण बाबा बटाटा खात नाही आहेत. तर बाबांसाठी जे रोजचा स्वयंपाक आहे तेच बनवणार आहे. तर चला आता पटकन सुरुवात करूया. आणि कारण यावेळेस घरात कोणी नाही, हे गेले गॅरेजला, दिनेश रनिंगला गेलेला आहे. आणि गायत्री आणखीन उठलेली नाही आहे, त्यामुळे गेट बंद केलेलं होतं मी कामावलं. तर त्यामुळे वगैरे काढलेली आहे. वातावरण बघू शकता छान झालेलं आहे, छान अशी गारगार हवा आहे. तर बघू शकता छान झालेला आहे. असं वाटतं आज पाऊस येणार, म्हणजे 3-4 दिवस झालं पाऊस नाही आहे, ऊनच होतं. पण आज थोडंसं वातावरण ठीक वाटत आहे, म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर चला आता लावूया पटकन किचनमध्ये, नंतर कसा वेळ जातो अजिबात कळत नाही. तर फायनली किचनमध्ये एंट्री झालेली आहे. बघू शकता थोडासा पसारा वाटत आहे. तर आता पूर्ण पसारा उचलते आणि पूर्ण किचन एक वेळा मी स्वच्छ पुसून घेते. चार्जर वगैरे इथंच ठेवलेलं होतं. रात्री इथं मोबाईल दिनेशने चार्जिंग लावलेला होता आणि तिथेच होतं. परत मला मिक्सर लावता येत नाही, तिथे एकच बोर्ड आहे आणि इकडच्या साईडला एक बोर्ड आहे, तिथं काही खालच्या साईडला ठेवण्यासाठी नाही आहे, म्हणून हेच बोर्ड मला जास्त यूजमध्ये येते. आणि खिडकी वगैरे आम्ही उघडलेली आहे आता यावेळीमध्ये. छान अशी गार हवा आणि यावेळीचं वातावरण खूप फ्रेश होतं, म्हणजे खिडकीतनं छान कवळं ऊन आणि एकदम छान अशी गार हवा येते, छान वाटतं. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवत आहे, म्हणजे रात्रीचं दूध मी थोडंफार ठेवलेलं होतं. तर एक वेळा मी गरम करून घेते, नंतरच मग चहा पावडर टाकत असते, कारण दूध खराब झालं की मग ते सगळं थंड होतं ना, आपलं टाकून व्यर्थ जातं. म्हणून अगोदर मी दूध गरम करून बघितलेलं आहे, नंतर मी चहा पावडर साखर टाकलेली आहे आणि गायत्रीला पण उठवलेलं आहे. ब्रश करत आहे ती, तोपर्यंत मी चहा बनवून घेते. आणि मग साबुदाणा वगैरे भिजत टाकणार आहे. देवपूजेसाठी पाणी भरून घ्यायचं आहे आणि वरण हे बनणारच आहे. परत भाजीला काय बनव हा विचार करत आहे. इकडं मी खारी पण काढून घेतलेली आहे गायत्रीसाठी, म्हणजे काल मावशी आलेल्या होत्या ना, ते घेऊन आलेले आहेत. ब्रेड आहेत, खारी आहेत, हे सगळं ते मी गायत्रीसाठी काढलेले. माझी चतुर्थीचा उपवास आहे, मी काही खाणार नाही, फक्त चहा घेते मी. आणि इकडं मुंग्या लागलेत, खोबरं ठेवलेलं होतं थोडंसं, त्याला मुंग्या लागलेत. खूप लवकर मुंग्या येतात. आता जी मी सुंठवडा बनवण्यासाठी जी सामग्री इकडं ठेवलेली आहे ना, म्हणजे अर्धवट तयारी झालेली आहे त्याची, त्यामध्ये खूप साऱ्या मुंग्या भरलेल्या आहेत. आता ते पण मला. तर चहा बनत आहे इकडे गायत्रीसाठी, खारी काढून ठेवलेली आहे. माझा उपवास आहे चतुर्थीचा, तर मी फक्त चहा घेणार आणि साबुदाण्याची खिचडी दुपारच्या वेळेत बनवून घेणार आहे. तर इकडे चहा उकळलेला आहे मस्त असा अद्रकचा. तर या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. चहा घेतलो की मग आपल्या बाकीच्या कामाला सुरुवात होते, आपली दिवसाची सुरुवातच होते चहापासनं. तर इकडे चहा माझ्यासाठी घेतलेला आहे, गायत्रीसाठी घेतलेला आहे. गायत्रीला खारी दिलेली आहे. दिनेश रनिंगहून आणखीन आलेला नाही आणि येते वेळेस दूध घेऊन येतो, मग दूध गरम झालं तर दिनेशलाही देते. पण हे जे चहा बनलेलं आहे ना, हे दूध कालचं आहे, म्हणजे दिवसातून 3-4 वेळा मी दूध गरम करते ना, त्यामुळे दूध अजिबात खराब होत नाही. सकाळी आपण चहा बनवू शकतो त्याचा, अजिबात खराब होत नाही न फ्रीजमध्ये ठेवता. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं तर दूध राहतं, पण त्याची जी चव असते ना, टेस्ट चहाचा तो बदलतो. त्यामुळे मी दूध कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही. 2-4 वेळा गरम करते आणि खिडकीत ठेवून देते. आणि जेव्हा मी वाईस वर देत आहे ना, त्यावेळेमध्ये मला सेरू खूप डिस्टर्ब करत आहे. आतमध्ये आलेला आहे, त्याचा आरडावरडा सुरू आहे. तर आता आलेली आहे मी इकडं. आणि हे जे बांगड्या आहेत ना, म्हणजे हे बांगड्या खूप दिवस झाले मी लाल कलरच्या घातलेल्या होत्या, तर म्हणलं आज बांगड्या चेंज कराव्या, म्हणजे दररोज एकाच कलरच्या बांगड्यांना बोर होतात. एकच कलर खूप दिवस झाला घातलेलं होतं मी. तर बांगड्या पण मी चेंज केलेल्या आहेत, वेगळ्या घातलेल्या आहेत. खूप छान बांगड्या आहेत त्या, पण थोडंसं काय झालं ना, साडीला त्या अडकत होत्या. म्हणजे जेव्हा आपण घेतो ना स्टोनच्या बांगड्या, त्यावेळी ते छान वाटतात, स्टोन छान दिसतात, पण ते साडीला अडकायला लागलेले आहेत. नंतर मी काढलेलं होतं. तर गायत्रीचं आवरलेलं आहे आणि देवपूजा करत आहे. पाणी भरायचं होतं, कारण एकच विचार होता की पटकन पाणी भरावं आणि देवपूजा करावी. लवकर पूजा करणं ठीक वाटतं मला,
पण गायत्री म्हणत होती मामी मी निवांत करते, तुमचं किचनचं काय आहे ते आवरून घ्या, म्हणून मी पाणी भरलेलं नव्हतं. तर आता बोरवेल चालू केलेले, सकाळी एक वेळा बोरवेल चालू करते, सगळ्या झाडांना पाणी, अंगणाची साफसफाई हे झालेली आहे. नंतर वरच्या टाक्या पण फुल झालेल्या होत्या, पाणी खाली जात होतं म्हणून थोडा वेळ मी चालू केलेलं नव्हतं. आता परत मी बोरवेल चालू केलेला आहे. आणि हांडे जे आहेत ना 2-3 हांडे मी स्वच्छ धुवून भरून घेते, एक तांब्याचा, एक स्टीलचा आणि एक कॅन भरून घेत असते, बाहेरच्या साईडला ठेवलेला आहे ते. तोपर्यंत गायत्री इकडं देवपूजा करत आहे. तर इकडं जे महादेवाची पिंडी आहे, नंदी भगवान आहेत ना, ते वेगळ्या धातूचे बनलेले आहेत. आणि आपण जे पितळ तांब्याचे देव आहेत त्यामध्ये ठेवलं तर ते भंग व्हायची भीती असते, म्हणून अगोदर मी इकडं आणून ठेवलेलं आहे. आणि गायत्री पण इथंच किचन काउंटर देव सगळे आणून ठेवलेले आहे आणि इथं स्नान घालणार आहे, कारण तिथं देवाच्या समोर बसून स्नान घालताच येत नाही. थोडंसं कसं आहे ना, तिथं पाणी होतं सगळीकडे, कुठेही पाणी जाण्यासाठी काही जाय वगैरे नाही आहे, त्यामुळे इथंच मला ठीक वाटतं. थोडंसं पाणी झालं तर स्वच्छ पुसून घेता येतं किचन काउंट, पण खाली पाणी झालं तर खूप अवघड होतं ते, त्यामुळे इथंच सोपं वाटतं. तर हांडे मी भरून ठेवले, झाकून ठेवलेले आहेत, बोरवेल बंद केलेला आहे. आणि गायत्री इकडे देवांना स्नान घालत आहे. तर आज पितांबरी वगैरे लावून काही घासून स्नान घातलेलं नाही, कारण प्रत्येक गुरुवारी मी देवांना स्नान घालत असते पितांबरी लावून वगैरे. पण दररोजची पूजा अशी असते, फक्त पाण्यानं आम्ही स्नान घालत असतो आणि देवपाट्यावर विराजमान करतो. तर काहीतरी देवपूजा करत आहे, तोपर्यंत मी डाळ काढून घेत आहे. आणि मसाला डब्यामधले मसाले पण संपले, जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर, ते पण मी काढून घेत आहे. म्हणजे तर इकडं मसाले काढून घेतले आणि मी स्वयंपाक बनवलेला आहे, म्हणजे वरण भात भाकरी हा स्वयंपाक बनवला. आणि प्रत्येक वेळी मी शेअर करत असते, म्हणून आज मी काही शेअर केलेलं नाही आहे, पण मी आता सँडविच बनवणार आहे. आणि सँडविच मी कशा पद्धतीनं बनवलं याच व्हिडिओत पूर्ण दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर कशा पद्धतीने मी ब्रेड सँडविच बनवलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. आणि ते एडिटिंगमध्ये थोडंसं मागं पुढं झालेलं आहे, म्हणजे मी दूध अगोदरच गरम केलेलं होतं, तुम्हाला आत्ता दिसत आहे. मी वरण अगोदर तडका दिलं आणि आता इथं डाळ शिजवायचं दिसत आहे आणि इकडे मी भात लावलेलं दिसत आहे. होत असताना थोडंसं प्रॉब्लेम इथं येतच आहे, मला दररोजचाच झालेला आहे, पण त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होता त्याबद्दल सॉरी म्हणत आहे. तर सँडविच बनवण्यासाठी इकडे मी बटाटे काढून घेतले, दिनेशी रिंगून आलेला आहे. आणि कडधान्य मी भिजत घातलेले होते रात्री, हरभरे वगैरे ते खायला घेतलेलं आहे. परत सुंठवडा आणखीन बनवायचा आहे, तेही आज मी बनवणार आहे.